आमचे गुरुवर्य पाटील काका, त्यांच्या मिसेस, तसेच शिवसुंदरचे पिताश्री अश्विनीकुमार पाटील साहेब, त्याच्या मातोश्री शिल्पा पाटील मॅडम, जितेंद्र पाटील साहेब आणि उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आणि या आज माझ्या समोर बसलेल्यांच्यामध्ये माझ्या स्कूलचे अनेक पालक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। ते सर्व आणि बंधू भगिनी, अश्विनीकुमार पाटील साहेबांचा चिरंजीव शिवसुंदर याचा ॲडमिशन मला खूप आनंदाने या ठिकाणी सांगावंसं वाटतं की 2002 साली जेव्हा मी जीनियस इंग्लिश मिडियम स्कूल नावाची शाळा पेठवडगाव या ठिकाणी सुरू केली, तर त्यावेळी नवीन विद्यालय सुरू करत असताना विद्यार्थी मिळवणं हा त्यासाठी मोठा प्रसंग होता। त्याचवेळी शेगाव या गावामध्ये मी बऱ्याचशा घरांना भेटी दिल्या होत्या। त्याच्यामध्ये विलास काका मोदीजी त्यावेळेला होते, त्यांच्या घरी जाण्याचा प्रसंग आला आणि असं लक्षात आले की त्यांचा छोटा नातू हा सुद्धा ज्या वयाचा झाला त्या वयामध्ये त्याला प्रवेश केलं अनिवार्य आहे। मी त्यांच्या घरी गेलो आणि माझ्या स्कूलची माहिती सांगितली। मला आधी आठवते कदाचित शिल्पा पाटील मॅडमला हे आठवत असेल की त्यांच्या घरीच मी स्कूलचा फॉर्म त्याचा झाला ॲडमिशनचा आणि त्यांच्या घरीच मी त्याचं ॲडमिशन कंप्लीट केलं आणि त्यावेळेला या उभयता लोकांचे आशीर्वाद घेतले, पाटील काका आणि काकी यांचे आशीर्वाद घेतले तिथून मी निघालो। या विद्यार्थ्याचा प्रवेश झाला। प्री प्रायमरीची 2 वर्ष झाली, त्याच्यानंतर फर्स्ट आणि सेकंड स्टँडर्डमध्ये विद्यार्थी हा आला। सेकंड स्टँडर्डमध्ये विद्यार्थी आल्यानंतर निश्चितच त्याची जी मूळ होती अभ्यासाचा जो चमक होती त्याच अनुसार आम्ही त्याला इयत्ता 2रीमध्ये सेकंड स्टँडर्डमध्ये असताना प्रमुख पाहुण्यांचे असतील जीनियस स्टुडंट हे अवॉर्ड आम्ही त्याला डिक्लेअर केला। कदाचित त्याच वेळेला हे डिक्लेअर झालेलं होतं की हा मुलगा पुढे जाऊन कोणतरी निश्चितच जीनियस होणार आहे, चमकणार आहे, याची कदाचित आम्हाला चाहूल लागलेली होती, म्हणूनच तो अवॉर्ड त्याला देण्यात आला। आणि प्रत्येक वर्षी एक अवॉर्ड देतो जीनियस स्टुडंटचा आणि तो प्रत्येक जीनियस स्टुडंट हा जीनियस होतो, त्याचा दाखला म्हणजे शिवसुंदर आहे। आधी आठवतं की शिवसुंदर जेव्हा लहान होता त्यावेळेला आई वडिलांना खूप काळजी होती। वडील बाहेर गावी असल्यामुळं वडिलांना शक्य नव्हतं। आई वागण्यामध्ये शिकवत होत्या, त्यांचा नेहमी चर्चा असायची की मी वागण्यामध्ये वडील या ठिकाणी नाही आहे, बाहेर गावी असतात तेव्हा संपूर्ण जबाबदारी ही तुमची आहे, परंतु ही जबाबदारी पार पडत असताना विद्यार्थी ज्या क्षमतेचा होता म्हणूनच तो जमू शकला हे निश्चित आहे। विद्यार्थी घडण्यामध्ये जितका शाळेचा आणि शिक्षकांचा भाग असतो तितका आई वडिलांच्या बरोबरच तो विद्यार्थी जितका सक्षम असावा लागतो, चालाकी असावा लागतो आणि हा विद्यार्थी निश्चितच चालाक्ष आहे। आणि खूप सुंदर गोष्ट आहे, शिगावमध्ये अनेक माझे विद्यार्थी आज चांगल्या ठिकाणी कार्यरत आहेत। आमच्याकडे प्रदीप पाटील साहेब आहेत, त्यांचा चिरंजीव सुद्धा माझाच विद्यार्थी, तोही आज कॉलेजला म्हणजे अनेक विद्यार्थी घडवत असताना याचा हा जो विद्यार्थी आहे हा आज US ला जातो, पुढच्या शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी जातो, त्याचा खूप मोठा आनंद आहे। मी शिल्पा पाटील मॅडम, अश्विनीकुमार पाटील साहेबांना विनंती करतोय की आज हा साठी कॉलेजला निघालाय, तिथं जाऊन तो यशस्वी होणार आहे। यशस्वी झाल्यानंतर पुन्हा एक सत्कार सोहळा द्यावा, तो पाहण्याचा आम्हाला भाग्य लाभावं अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करतोय। विद्यार्थी आता विद्यार्थी नसून आज साता समुदायात आज जातोय। आपल्या सर्वांचं, त्यांच्या कुटुंबाचं, त्यांच्या परिपाहुण्यांचं, अर्थातच गावाचं, आमच्या विद्यालयाचं सर्वांचं नाव करतो। एखादा विद्यार्थी जेव्हा परदेशात शिक्षणासाठी जात असतो त्याला पहिल्यांदा तो भारतीय असतो आणि याची जाण नेहमी त्या विद्यार्थ्याने ठेवायला हवी अशी ती सूचना या ठिकाणी त्याला करतो। कारण तुझ्या मातेमध्ये घडला, ज्या गावामध्ये घडला, ज्या विद्यालयामध्ये घडला त्याची जाण तुला असायला हवी। तू निश्चित मोठा हो, इतका मोठा हो की आम्हाला तुझ्याकडे पाहताना सुद्धा स्वतःला तुझं वाटावं पण तू उंच व्हावास, इतका तो मोठा व्हावास या शुभेच्छा या ठिकाणी मी देतो आणि या ठिकाणी धन्यवाद।